रामदास स्वामींचे छत्रपती संभाजी महाराजांना पत्र. अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे, तजविजा करीत बसावे एकांत स्थळी. काही उग्र स्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी परावी अंतर्यामी. मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती धरावे, सुखी करुनी सोडावे कामाकडे. पाटवणी तुंब निघेना, तरी मग पाणी चालेना, तैसे सज्जनांच्या मना कळले पाहिजे. जनाचा प्रवाह चालिला, म्हणजे कार्यभाग आटोपला, जन ठायी ठायी तुंबला म्हणजे खोटे. श्रेष्ठी जे जे मिळविले, त्यासाठी भांडत बसले, मग जाणावे फावले गलिमानसी. ऐसे सहसा करू नये, दोघे भांडता तिसऱ्यासी जय, धीर धरोन महत्कार्य समजून करावे. आधीच पडला धास्ती, म्हणजे कार्यभाग होय नास्ती, या कारणे समस्ती बुद्धी शोधावी. राजी राखिता जग, मग कार्यभागाची लगबग, ऐसे जाणोनिया सांग समाधान राखावे. आधी गाजवावे तडाके, मग भूमंडळ धाके, ऐसे न होता धक्के राज्यास होती. समय प्रसंग ओळखावा, राग निपटून काढावा, आला तरी कळोन द्यावा जनांमध्ये. राज्यामध्ये सकळ लोक, सलगी देऊन करावे सेवक, लोकांचे मनामध्ये धाक उपजोची नये. आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. लोकी हिम्मत धरावी, शर्तीची तरवार करावी, चढती वाढती पदवी पावाल येणे. शिवराजास आठवावे, जीवित्व तृणवत मानावे, इहलोकी परलोकी रहावे कीर्तिरूपे. शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी. शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाची सलगी देणे कैसे असे. सकळ सुखांचा त्याग, करून साधिजे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी असे. त्याहूनी करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. समर्थ रामदास स्वामी.